जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो आज आपण बघणार आहोत सिंपल अशी मिक्स व्हेज भाजी कशी बनवायची ते. सो चला बघूया. सो आज आपण सिंपल मिक्स भाजी बनवतोय. सगळ्यात पहिले तेल टाकून घेऊया. हिंग, जिरे, कढीपत्ता, ढोबळी मिरची चांगली परतवून घ्यायची. ही छान अशी परतली. आता टोमॅटो टाकून घेऊया. मिक्स मिक्स मिक्स. किती खूप सुंदर कलर दिसतोय. आता बटाटा ऍड करूया. हे सगळं छान मिक्स करून घेऊया. कलर बघा, कलर. आता मीठ घालूया चवीनुसार. अगेन मिक्स मिक्स मिक्स. छान मिक्स झालंय. आता मिठामुळे काय होईल, याला थोडं पाणी सुटेल आणि हे मऊसर जे टोमॅटो बटाटा आहे ते चांगलं मऊसर होईल आणि विदाऊट वॉटर शिजण्यास मदत होईल. सो आता आपण गॅस कमी करूया आणि यावर झाकण ठेवूया. एस्थेटिक असं झाकण नाही ठेवलंय मी. ज्याच्यामध्ये मी कट करून ठेवलेलं तेच ताट ठेवून दिलंय. सो भेटूया एक 5-10 मिनिटांनी. तोपर्यंत स्टे ट्यून. छान टमॅटो असे मऊसर शिजले. आता आपण बटाटा बघूया. शिजला. 5-10 मिनिटातच भाजी झाली बघा. बटाटा मस्त शिजलाय. बारीक कापलाय ना मी. हे बघा सहज तुटतोय. आणि टमॅटो तर दिसतोय, ढोबळी मिरची पण दिसते. मस्त असं भाजी आपली रेडी आहे. आता ह्या स्टेजला सगळे मसाले आपण आता वरून घालणार आहे. जसं की हळद, लाल तिखट, आता हे सगळं मिक्स करूया. सो स्वयंपाक डन, वट्टा डन आणि जेवायला पण वाढून झालेला आहे. तर मला आता खूप भूक लागली आहे आणि रात्रीचे वाजलेत 8, 8:15, 8:30च्या आत मला खायला लागतं. माझ्याकडे डाळ भात सोडून काही ऑप्शन नव्हतं आणि मला बाहेरचं काहीतरी खावंसं वाटत होतं. सो ब्लिंकिट ऑलवेज जिंदाबाद. पण आपलं श्रावण चाललेला आहे त्यामुळे आपण कांदा लसूण खाऊ शकत नाही. सो ब्लिंकिटवर मला अशी भाजी भेटलेली आहे रेडीमेड, जिच्यामध्ये कांदा लसूण नाही आहे. सो मग मी पटकन ऑर्डर केलं ही ती भाजी आणि गरम करायला ठेवले. त्यामध्ये आपण अशी सोडून देऊया. आणि इकडे रोट्या मागवल्यात. सो झटपट थाळी तयार करते आणि मग तुम्हाला भेटते. त्यामुळे आता मी तवा तापायला ठेवला आहे आणि इकडे बघा आपले हे नान आता आपण भाजून घेऊया. सो असतं कधी कधी खावं बाहेरचं माणसाने. मला बाहेरचं खायला खूप जास्त, जसं बनवायला आवडतं ना तसं, जसं बनवायला आवडतं ना मला जेवण, तसं मला बाहेरचं पण खायला खूप आवडतं. सो आता हे सगळं मी भाजून घेते. इथे मी माझं फेवरेट क्रोसॉन मागवले, ते पण माचा फ्लेवरमध्ये.
खूप सुंदर आहे. पराठा भाजून झालाय आणि इकडे आपली भाजी. या जेवायला सगळे. त्यांना पराठे चिटकून आहे म्हणून असे प्लास्टिक शीट्स पण दिले होते. सो हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटू उद्याच्या नवीन अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिल टाइम होप यू खुश राहा. चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील. स्टिल टाइम होप यू खुश राहा. बाय बाय. यातल्या पनीरचा कलर बघा, ब्राऊन आहे, ब्राऊन. आणि टेस्ट पण थोडी वेगळीच आहे. हे बघा आतून पण बघा, नक्की पनीरच आहे का काय माहिती.